राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वयक शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक पार पडली। 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली। विदर्भ, मराठवाडा, उत्तर पश्चिम महाराष्ट्र, ठाणे विभागातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। महायुती म्हणून निवडणुका लढवताना नेमकी कोणती पावलं उचलली पाहिजेत, त्याबरोबरच आतापर्यंत मित्रपक्षांसोबत कोणत्या चर्चा झाल्या आहेत याचा अहवाल पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला, अशी माहिती हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान आज अजित पवारांसोबत बैठक होणार असून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांना देखील याबाबत माहिती दिली जाणार आहे। त्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यास महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवण्याबाबत अंतिम धोरण ठरवलं जाईल, असं स्पष्ट मत हे सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वसई विरारच्या दौऱ्यावरती आहेत। शिंदे आज इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संघटनात्मक तयारी आढावा घेणार आहेत। एकनाथ शिंदेंचं महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्याभोवती जे वलय आहे, बहिणींचा लाडका भाऊ, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ऑन द स्पॉट रिझल्ट देणारा व्यक्ती, आणि या वसई विरार महापालिकेत त्यांनी नगरविकास आणि MMSRDच्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून जे काय केलेलं आहे ते ऑन द रेकॉर्ड आहे। आणि असे शिंदेसाहेब येत आहेत तर कार्यकर्त्यांमध्ये एकदम हत्तीचं बळ आलेलं आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वाच्या 2 बैठका पार पडणार आहेत। दुपारी 12:30 वाजता मुंबई काँग्रेसची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे। मुंबईमध्ये आणखी कोणाला सोबत घ्यायचं की स्वबळावरती सगळ्या जागा लढवायच्या यावरती पुन्हा एकदा आज आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये दुपारी 2 वाजता टिळक भवनामध्ये बैठक होईल। निवडणुकीच्या रणनीतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवस मुंबईतल्या पूर्व पश्चिम उपनगराला भेट देणार आहेत। राज ठाकरे हे आज आणि उद्या पूर्व उपनगर, पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा या नव्याने सुरू केल्या जाणार आहेत। या शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती आहेत। मुंबईनंतर आता आदित्य ठाकरे आज पुण्यामध्ये प्रेझेंटेशन देऊन पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। मुंबईत आम्ही काय करून दाखवलं आणि पुणे शहराचं काय झालं या सगळ्याचं सादरीकरण आदित्य ठाकरे आज होणाऱ्या पुण्यातील मेळाव्यामध्ये करणार आहेत। पुण्यातील विविध समस्यांवरती, प्रश्नांवरती प्रकाश टाकत आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत आज आणखी एक धक्का बसण्याची चिन्ह आहेत। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होईल। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे तो ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का मानण्यात येतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर युवा अध्यक्ष आझाद पटेलांसह अनेकांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे। त्याबरोबरच गुजरात आणि मारवाडी समाजातील लोक हे प्रतिनिधींनी देखील मशाल हाती घेतल्याचं पाहायला मिळालं। तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती सडकून टीका केली। सत्य हे झाकून राहत नाही, ते लोकांसमोर येतच, असं देखील ठाकरे म्हणाले। अमरावती महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवनीत राणा यांनी धक्का दिलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रशांत वानखेडे यांनी युवा स्वाभिमानी पक्षामध्ये प्रवेश केलाय। आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षात प्रवेश केलाय, त्यामुळे अमरावतीत ठाकरेंना धक्का बसलाय। प्रशांत वानखेडे अमरावती महानगरपालिकेमध्ये सलग 5 वेळा नगरसेवक राहिलेत। वानखेडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी देखील युवा स्वाभिमानी पक्षात प्रवेश केलाय। मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील शेरे पंजाब कॉलनी परिसरामध्ये बागेश्वर धाम सरकार पूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा प्रथमच 3 दिवसीय दिव्य दरबार आणि कथाकथन सोहळा आयोजित करण्यात आला। शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून अंधेरी या भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय। याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी मीरा रोड परिसरामध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे महायुतीला मोठा फायदा झाल्याचं निरीक्षण असल्यानं त्याच पार्श्वभूमीवरती हा धार्मिक सोहळा विशेष चर्चेत आहे।
नांदेडमध्ये भाजपकडून शिवसेनेच्या निवडणूक समितीच्या सदस्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केला. शिवसेनेची 50% जागांची मागणी असताना भाजपकडून केवळ 6 जागा देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच तुमच्या किती जागा निवडून येणार आहेत असे प्रश्न विचारून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अपमान केला जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. दरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन युतीबाबत प्राथमिक चर्चा केली. राष्ट्रवादीकडून युतीचा प्रस्तावही आल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपकडून सन्मानपूर्वक जागा वाटप झालं तर युतीसाठी तयार आहोत, अन्यथा शिवसेना स्वबळावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवे अशी भूमिकाही आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे दोन्ही आमदार, तिन्ही जिल्हा प्रमुख आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यावर या बैठका झाल्या आहेत. परंतु काल रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी मला असं सांगितलं की अत्यंत अपमानास्पद अशी वागणूक तिथं देण्यात येत आहे. नांदेड उत्तर दक्षिणचे आमदार शिवसेनेचे असताना 81 पैकी केवळ 6 जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे. तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे. या शहराचे दोन्ही आमदार असताना 60% जागा दिल्या पाहिजे, पण 60 नाहीत नाही किमान 50% जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. नागपूर महापालिकेसाठी महायुती जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून नागपूर महापालिकेसाठी 50 जागांची मागणी केली आहे. शिवसेना नेते कृपाल तुमाने यांनी भाजपकडे 50 जागांचीही मागणी केली आहे. त्याबरोबरच राष्ट्रवादीकडून देखील 40 जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेमध्ये 151 जागांपैकी 90 जागांची मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला 61 जागा राहतात. त्यामुळे मित्रपक्षांच्या जागांच्या मागण्यांवरती भाजप काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. आमची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत, ज्यामध्ये अनिलजी सोले साहेब, गिरीशजी व्यास, प्रवीणजी दटके हे त्यांच्यातर्फे BJP तर्फे होते. आम्ही आता आमची सर्व चर्चा झालेली आहे. आम्ही 50 आमच्या उमेदवारांची प्रभागासहित यादी त्यांना सुपूर्द केली. 50 जागाची मागणी आहे. त्यांनी सांगितलं की ते पण आपल्या वरिष्ठांसोबत चर्चा करून या 2 दिवसामध्ये याच्यावरती पुन्हा आम्ही बसणार आहोत. त्यामध्ये त्याचा निर्णय होईल. धुळे महानगरपालिकेसाठी आगामी निवडणुकीसाठी भाजपला शह देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येते. भाजप विरोधात ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र आले. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या संदर्भामध्ये घोषणा केली. तर मनसे देखील धुळ्यामध्ये महाविकास आघाडीसोबत लढणारे, त्याबरोबरच जागा वाटपावरती देखील लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीच्या रूपाने महानगरपालिकेला सामोरं जाण्याच्या बाबतीतला आमचा निर्णय झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेही धुळे महानगरपालिकेत ही आमच्याबरोबर महाविकास आघाडीत असेल. जालना जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार असून जालना महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असा दावा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. दरम्यान जालना शहरातील जातीय आणि सामाजिक समीकरण पाहता शिवसेना भाजपमध्ये युती झाली पाहिजे असंही ते म्हणाले. तर महायुती झाल्यास 65 पैकी 50 पेक्षा जास्त जागेवरती महायुतीचे नगरसेवक निवडून येतील असा दावा देखील लोणीकरांनी केला. भारतीय जनता पक्षाचाच महापौर झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाचे आम्ही 3 आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचा महापौर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आलाय. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची, मनसे, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष आणि दलित संघटनांशी देखील सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरांनी दिली. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटपाचं चित्र हे स्पष्ट होईल असं देखील कळमकर म्हणाले. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर निश्चित प्रकारे याच्यामध्ये एक सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. आमच्यामध्ये एक सौम्य अशी रस्सीखेच आहे, काही 2 ते 3 प्रभागांसाठी आणि काही जागांसाठी. तर निश्चितून त्याच्यातून एक लवकरच 2 दिवसाच्या आत याच्यातून तोडगा निघेल.
नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात येते. त्याबरोबरच काही नव्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या. भास्कर भिलवंडेंची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नायगावमध्ये राजकीय ताकद असलेल्या भिलवंडेंना जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी मोठी जबाबदारी देण्यात आली. जालना महानगरपालिकेत भाजप शिवसेना युतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत विजयानंतर वेगळी चूल मांडली जाईल असा संशय असल्याचं स्पष्टपणे समोर आलं. भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी याबाबत बोलताना आमच्या ताकदीवरती निवडून आल्यानंतर शिवसेना वेगळी भूमिका घेईल असा संशय असल्याचं गोरंट्याल म्हणाले. त्यामुळे भाजप शिवसेना युतीच्या चर्चेत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जालना महानगरपालिकेतील सत्ता समीकरणांवरती याचा परिणाम होणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मला भाजपला डाऊट आहे, म्हणजे मला पण डाऊट आहे की बाबा आमच्या ताकदीवर ते निवडून आले तर मग उद्या आमचा महापौरला त्याने नाही म्हणण्याचे आणि इकडे काँग्रेसचे 2-4 घ्यायचे, राष्ट्रवादीचे 1-2 घ्यायचे आणि स्वतःच्या चोळ मांडायचे. मग त्यासाठी आम्हाला ते सर्वात मोठा डाऊट आहे. म्हणजे बघा, शब्द देणारे लोक शब्द पाळले पाहिजे, पण ते लोक शब्द पाळत नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. ठाणे मुलुंड दरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं रखडलेलं सर्व काम हे तात्काळ सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च रेल्वे प्रशासन उचलणार असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना दिली. ही महत्त्वाची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेली असून या निर्णयामुळे ठाणे मुलुंड परिसरातील लाखो दैनंदिन रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सातत्यानं होत होती. दररोज रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या, दोन्ही स्थानकांवरील गर्दी आणि परिसराचा झपाट्यानं होत असलेला विकास लक्षात घेता या स्थानकाची गरज ही अत्यंत महत्त्वाची बनली होती. मात्र मंजुरी मिळून देखील विविध कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्ष रखडला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. कल्याण पूर्व पश्चिम आणि उल्हासनगरला जोडणारा महत्त्वाचा वालधुनी उड्डाणपूल आजपासून पुढील 20 दिवसांसाठी बंद राहणार आहे. डांबरीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी वालधुनी उड्डाणपूल हा 10 जानेवारी 2026 पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे पुलाची सुरक्षितता आणि टिकाऊपणा वाढण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. दरम्यान या काळामध्ये कल्याण पूर्व पश्चिम आणि उल्हासनगर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवलंय. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, त्याबरोबरच चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदेंना पदावरून बाजूला करा अशी मागणी अरविंद सावंतांनी पत्राद्वारे शहांकडे केली आहे. दरम्यान साताऱ्याच्या सावरी गावामध्ये असणाऱ्या शेडवरती मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 45 किलो ड्रग्जचा साठा नुकताच सापडला होता. सावरी गावामध्ये पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं. त्या रॅकेटमधील आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लहान भाऊ प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 23 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान काल झालेल्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाकडून आरोपीच्या वकिलांना व्हिडिओ पुरावे सादर करण्यात आले. हे पुरावे व्हायरल होऊ नयेत अशी लेखी हमी न्यायालयानं आरोपीच्या वकिलांकडून घेतली. दरम्यान पुरावे प्राप्त झाल्यानंतर ते पुरावे पाहण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती देखील आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे केली आहे. तर लॅपटॉपमधील डेटा आम्हाला मिळाला अशी मागणी देखील आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. हा लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याची माहिती यावेळी तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यातील नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र हे दलालांचे अड्डे बनल्याचा गंभीर आरोप खुद्द सरकारमधील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय. सोयाबीन थोडं पीक पडल्यानं नाफेड केंद्रातील ग्रेडर थेट शेतकऱ्यांचं सोयाबीन नाकारत आहे. अकोला जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक नाफेड केंद्रांवरती असे प्रकार सुरू असल्याचा आरोप हा मिटकर यांनी केलाय. या संदर्भामध्ये मिटकर यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केला. या संपूर्ण प्रकारावरती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी गांभीर्यानं दखल घेत या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले. यासोबतच अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे. आज जी काही गोष्ट माझ्या लक्षात आली की आता 20 ते 25 सोयाबीन खरेदी केंद्र अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे अकोला जिल्ह्यात कार्यान्वित आहेत. तेल्हारा आणि त्या भागातल्या खरेदी केंद्रात एक घोळ असा झाला की आता हार्वेस्टरनं आपल्याकडे शेतकरी सोयाबीन काढतात. हार्वेस्टरनी काढल्यानंतर ते थोडं डिस्कलर होतं आणि थोडाफार प्रमाणात माती येते. तिथं ग्रेडर येतो. ग्रेडर ते
पास करतो, नंतर मग तो वेअरहाऊसला पाठवतो, म्हणजे जिथं स्टॉक रूम आहे तिथे पोतेची साठवणी होते, आणि तिथले जे मुजोर माजोरडे व्यापारी आहेत ते रिजेक्ट करून आता ट्रॉल्याच्या ट्रॉल्या परत पाठवतात. अमरावती शहरातील शंकरनगरमध्ये गुंडांनी हैदोस घातलाय. 25 ते 30 टवाळखोरांनी बाईकवरून येत शंकरनगर परिसरातील वाहनांची तोडफोड केली. आमदार रवी राणा यांच्या घराजवळ ही घटना घडली आहे. या गुंडांच्या हातामध्ये शस्त्रही असल्याची माहिती आहे. दरम्यान वाहनांची तोडफोड करून त्यांनी पळ काढलाय. अचानक 20 ते 25 गुंडागर्दी करणाऱ्या तरुणांनी ज्या पद्धतीनं जो दुपारी मर्डर झाला त्या मर्डरच्या अगेन्स्टमध्ये दहशत फैलवण्यासाठी राजापेठपासून केळियानगर चौक, शंकरनगर चौक आणि मेघातो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या. मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली. काही सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर, टू व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे त्या दहशतीमुळं मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे. मी स्वतः CPना फोन करून सांगितलं, ते DCP, ACP, PI, क्राईमचे PI सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्यांचा शोध घेत आहे. त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे काही पकडले गेलेले आहे आणि 25 लोकांची वरात ही प्रत्येक चौकामध्ये पोलीस कमिशनरच्या माध्यमातून सोडवल्या गेले पाहिजे असे पोलीस कमिशनरला सुद्धा निर्देश दिले. DCPलाही निर्देश दिले की ज्यांनी असा आतंक फैलवला, ज्यांनी गुंडागर्दी केली त्यांची वरात चौकामध्ये काढून त्यांना पूर्ण कपडे काढून नांगडं करून मारलं पाहिजे, जेणेकरून असं कृत्य कोणी करणार नाही अशा प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहे. आणि हे दहशत जे फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे कुठेही दहशत ते कोणी फैलू शकणार नाही. कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये कैद्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका आरोपीचा मृत्यू झालाय. 15 डिसेंबरला सकाळी 7च्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये ही घटना घडली आहे. बराक क्रमांक 1 मध्ये आरोपीला मारहाण झाली आहे. विशाल कांबळे असं मृत झालेल्या आरोपीचं नाव आहे. कोल्हापुरात हुपरी इथं मुलानं वयोवृद्ध आई वडिलांची हत्या केली आहे. सूर्या कॉलनीमध्ये मुलाकडून आई वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर हत्येनंतर आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. मुंबईत फेसबुकवरील बनावट डीमार्ट जाहिरातीच्या सायबर फसवणुकीला महाभारत मालिकेतील युधिष्ठिराची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान बळी पडलेले आहेत. ऑनलाईन खरेदी करताना आपली OTP टाकताच त्यांच्या HDFC बँकेच्या खात्यामधून 98,000 रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार केली. गोल्डन अवरमध्ये केलेल्या जलद आणि अचूक कारवाईमुळे फिर्यादीचे संपूर्ण 98,000 रुपये हे परत मिळवून देण्यात सायबर सेलला यश आले. जालन्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीच्या उद्देशानं बाळगल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या घरामधून पोलिसांनी जवळपास 11,000 रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा जप्त केलाय. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार नायलॉन मांजा विक्री कारवायांप्रकरणी पोलिसांनी अगोदरच कडक कारवाईचे संकेत दिले होते आणि त्यानुसार पोलिसांनी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या घरी छापे टाकून हा नायलॉन मांजा जप्त केलाय. या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरच्या बुटीबोरी MIDC मधील अवाडा कंपनीमध्ये पाण्याची टाकी कोसळल्यानं मोठा अपघात झालाय. या अपघातामध्ये 6 मजुरांचा मृत्यू झालेला असून काही मजूर हे गंभीर झालेत. जखमी मजुरांवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर अवाडा कंपनीमध्ये सौर पॅनलच्या निर्मितीचं काम होतं. दरम्यान कंपनीतील पाण्याच्या टाकी शेजारी बांधकाम करणारे मजूर हे काम करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व जखमी मजुरांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. कंपनीकडून जखमींच्या उपचारासाठी 10 लाखांची मदतही करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूरमध्ये बिबट्या थेट घरात शिरला. कोंबडी पकडण्याच्या उद्देशानं बिबट्या घरात शिरल्याची माहिती आहे. तर बिबट्या घरात शिरल्यानं घरातील लोकांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान 2.5 ते 3 तासांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये किंदू विमानतळावरती एक धक्कादायक प्रकार घडलाय. एअर काँगोच्या विमानातील प्रवाशांना बोईंग 737 विमानातून खाली उडी मारण्यास भाग पाडण्यात आलं. विमानातून उतरण्यासाठी जिन्याची सोय उपलब्ध नव्हती, त्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून विमानातून उडी मारावी लागली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.